नमस्कार, तुरी.com च्या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत। मी विशाल। मी आता नागपूर अधिवेशनात आहे। माझ्यासोबत गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आहेत। ते नवनिर्वाचित आमदार झाल्यानंतर त्यांचं हे पहिलंच अधिवेशन आहे। काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे। ते ज्या जिल्ह्यातून येतात त्या बीड जिल्ह्याला 2 मंत्रिपदं मिळाली आहेत। अनेक गोष्टी आहेत बीड जिल्ह्यातल्या घडामोडीवर मी त्यांच्याशी बोलणार आहे। भैयासाहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे। बीड काल मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे। बीड जिल्ह्याला 2 मंत्रिपदं मिळाली आहेत। तुमचं हे पहिलंच अधिवेशन आहे। सध्या काय भावना आहे इकडे? माझे पहिलं अधिवेशन आहे, माझी पहिली टर्म आहे, पण अनुभव माझा खूप मोठा आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेत मी गेल्या 25 वर्षापासून काम करतो आणि आता मला लोकांनी जे काय आहे माझ्या कार्याची दखल घेऊन मोठा असा कौल मला लोकांनी देऊन राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी इथं मला पाठवलं। आता हे अधिवेशन जे काय आहे ह्याच्यामध्ये प्रश्न उत्तर कुठं बोलण्याची संधी नाही आहे। काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि एक चांगली गोष्ट अशी आहे की राज्य मंत्रिमंडळामध्ये आमच्या बीड जिल्ह्याला खूप मोठा झुकतं माप दिलं आहे। धनंजयजी मुंडे साहेब आणि पंकजाताई मुंडे यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं आहे। निश्चितपणानं महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून त्याचा फायदा माझ्या मतदारसंघाला निश्चितपणानं होईल, बीड जिल्ह्याला होईल आणि चांगल्या पद्धतीनं पुढच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये निधी येईल, माझ्या मतदारसंघामध्ये निधी येईल, हीच अपेक्षा आहे। बीड जिल्ह्यातल्या काही घटना आता अधिवेशनात सुद्धा चर्चेत आहेत। आता सकाळी इथून जितेंद्र आव्हाड काही आरोप करून गेले। बीड जिल्ह्यातल्या नेत्यांवरती ते सातत्याने आरोप करतात। विशेषतः संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे त्याच्यात वाल्मिक अण्णांचं नाव येतं आहे, धनंजय मुंडेंचं नाव येतं आहे। बीड जिल्ह्यातलं राजकारण याने अक्षरशः ढवळून निघालं। तुम्ही पण भेटून आलात? नाही, मी स्वतः जाऊन तिथं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची मी भेट घेतली आणि आता ह्याच्यामध्ये ते अतिशय निर्घुणपणे हत्या झालेली आहे। जे काही आरोपी आहेत त्याच्यातले आरोपींना काही पकडण्यात आलेला आहे, काही आरोपी अजून अटक व्हायचे राहिलेले आहेत। याच्यामध्ये मला असं वाटतं की राजकारण करण्यापेक्षा त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या संतोष देशमुखांचा एक लहान मुलगा आहे, एक मुलगी आहे मोठी, त्यांच्या कुटुंबियाला दिलासा, न्याय देण्याची भूमिका ही आपली असली पाहिजे आणि त्यांच्या भविष्याचा विचार करा। नुसतं त्याच्यामध्ये राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या भविष्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे। त्याच्या मुलीची जबाबदारी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे। नुसतंच आपण त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप ठीक आहे, त्याच्यामध्ये काय खरं काय खोटं, जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे। त्याच्यामध्ये आता तर नव्यानं SIT ची घोषणा झाली आहे, त्याचा तपास होणार, सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये खुलासा होईल आणि जे आरोपी आहेत त्यांना चांगल्या पद्धतीनं कडक अशी शिक्षा व्हावी या मताचा मी आहे आणि त्याच्यासाठी मी पुढच्या काळात त्यांना न्याय मिळावा म्हणून सरकारमधील आमदार जरी असलो तरी त्या ठिकाणी त्याच्यासाठी मी उभा राहील आणि या सभागृहामध्ये सुद्धा बोलण्याची वेळ आली तर बोल। याच्यावर सगळे म्हणजे विविध आमदार तिथे भेट देऊन आले, टीका करतायत। बीडचा बिहार होतोय अशी भावना आहे। म्हणजे नागपुरात सुद्धा अनेक आमदार म्हणले की बीडचा बिहार होतोय। आता हे मी राजकीय कुठले भाष्य ह्याच्यामध्ये करू इच्छित नाही। झालेली घटना अतिशय दुर्दैवी, अतिशय निर्घुणपणे त्याची हत्या झालेली आहे। सगळ्या गोष्टी, आरोपींचे नाव समोर आलेले आहे, पोलीस त्यांची कारवाई करते, कडक अशी शिक्षा त्यांना व्हावी, त्यांना जन्मठेप फाशीपर्यंत शिक्षा झाली पाहिजे। त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, ना की याला एक वेगळं वळण दिलं जातंय, वेगळं स्वरूप दिलं जातं। याच्यामध्ये राजकारण होता कामा नये एवढी माझी प्रामाणिक इच्छा आहे। मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे। तुम्ही बीडचे आहात, त्यातले जर तुम्ही राष्ट्रवादीचेच आहात म्हणून प्रश्न विचारायचा आहे। जातीय वादापर्यंत हे हत्येचं मॅटर गेलं, खरं तर आरोपीला जात नसते आपण म्हणतो। त्याच्यानंतर सातत्याने वाल्मिक अण्णांचं नाव असेल किंवा धनंजय मुंडेंचं नाव असेल, तुम्ही जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे एक लोकप्रतिनिधी म्हणून या सगळ्या धनंजय मुंडेंकडे होणारे आरोप असतील किंवा त्याच्यात जातीयवादाचं जे अँगल आणला गेला त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, मी तुम्हाला एवढंच सांगेल की मी गेवराई विधानसभा मतदारसंघामधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीचा आमदार म्हणून मी निवडून आलो आहे। मला मतदान हे 1,16,000 काही मतदान मला पडलं।
मग त्याच्यामध्ये असं स्पेसिफिक कोणत्या एका जातीचं किंवा धर्माचं पंथाचं असा विषय नाही. माझ्याकडे बघत असताना हा आपल्यासाठी काम करतोय, मग ती ह्या जातीसाठी करतोय का त्या जातीसाठी करतोय असं माझ्याकडे बघितलेलं नाही. त्याच्यामुळे माझा अनुभव असा आहे की मला सर्व जाती धर्म पंथाचा मी लोकप्रतिनिधी म्हणून मला अतिशय मोठा कौल मला लोकांनी दिला आहे. तिथले जे काही 10 वर्षाचे लोकप्रतिनिधी आमदार आहेत त्यांचं डिपॉझिट सुद्धा जप्त केलं लोकांनी. त्याच्यामुळे लोक काम करणाऱ्या माणसाकडे पाहतात. त्याच्यामध्ये जातपात धर्म मी बघत नाही आणि लोकांनी पाहिला नाही. मला भरभरून लोकांनी दिलाय की हा आपल्यासाठी काहीतरी करू शकतो. त्यामुळं ह्या गोष्टी जे काय आहे याच्यावर भाष्य करणं हे मला काही संयुक्तिक आत्ता वाटत नाही. पण बीडच्या प्रत्येक गोष्टीत जात येते, निवडणूक असू द्या, म्हणजे त्याचा लोकप्रतिनिधींना सुद्धा त्रास होतो प्रत्येक गोष्टीत. म्हणजे हत्येसारख्या प्रकरणात जात आणली गेली आणि त्याचं म्हणजे विषय डायव्हर्ट झाला. तर ही जातीचा अँगल आणल्यामुळे प्रत्येक प्रकरणाची गांभीर्य कमी होत आहे. मला तेच म्हणायचंय, ह्याच्यामध्ये जे काय आहे एवढंच आपल्या डोक्यात असलं पाहिजे की जे कोणी गुन्हेगार आहेत SIT चौकशीच्या माध्यमातून सगळे गुन्हेगार ह्याच्यामध्ये समोर येतील आणि जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. आपण सांगू शकत नाही की हे करा ते करा, परंतु कडक शिक्षा व्हावी ही भावना माझी आहे. त्याच्यामुळं त्याला वेगळं काहीतरी रूप देणं, जातपात धर्माकडे नेण्यापेक्षा गुन्हेगाराला जात नसते. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, ती प्रवृत्ती असते. त्याच्यामुळे ही जी काही अपप्रवृत्ती आहे आणि आपण सगळेजण पाहतोय कशा पद्धतीनं त्याचं निर्दयीपणे त्याची हत्या झालेली, त्या प्रवृत्तीला ठेचण्याचं काम हे कायद्याच्या माध्यमातून हे झालं पाहिजे आणि ते होण्यासाठी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीचा पाठपुरावा लढा पुढच्या काळामध्ये असणार आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याशी काही चर्चा झाली या विषयावर? तुम्ही पण भेटून आलात, त्याच्यानंतर तुम्ही काही जिल्हा स्तरावरती चौकशी गांभीर्याने व्हावी यासाठी? हो, त्यांची सुद्धा आग्रही मागणी आहे. माझी भेट होऊ शकली नाही, माझं फोनवर बोलणं त्यांचं झालेलं आहे. कारण आता हे अधिवेशन चालू आहे, मी तिकडून काल आलेलो आहे, ते पहिलेच इकडे होते. माझं फोनवर त्यांचं बोलणं झालं, मी आता त्यांना भेटणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आता ते जिल्ह्याचे एक मंत्री म्हणून दोघंही पंकजाताई धनंजय मुंडे साहेब यांनी ह्याच्यामध्ये निपक्षपातीपणानं चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची माझं जे काही आहे त्यांच्याकडं मागणं असेल. आणि ते सुद्धा निश्चितपणानं हा जो काही चुकीची गोष्ट झाली आहे याच्यामध्ये ते सरकार म्हणून पोलीस प्रशासनाला चांगल्या पद्धतीनं ते याच्यामध्ये सूचना करतील आणि चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर या सगळ्या आरोपींना ताब्यात घेऊन पकडून त्यांची चौकशी होऊन ही अंडर ट्रायल केस चालावी, फास्ट ट्रॅकवर चालावी आणि लवकरात लवकर त्यांना शिक्षा ही झाली पाहिजे आणि पीडित कुटुंबियांना न्याय हा मिळाला पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन मी म्हणतो की त्या मुलांच्या भविष्याचं पण बघितलं पाहिजे, त्यांची जिम्मेदारी आपण घेतली पाहिजे. आज मी माझ्या पद्धतीनं जे काय आहे जे काही करता येईल ते त्या पीडित कुटुंबियासाठी मी माझ्या पद्धतीनं माझ्या ताकदीप्रमाणे करतोय, केलंय. सगळ्यांनी केलं पाहिजे. ह्याच्यावर बाकीचं हे दाखवण्यापेक्षा त्या कुटुंबाला मदत सुद्धा झाली पाहिजे. न्याय तर मिळालाच पाहिजे. गेलेला माणूस परत येणार, ते येऊ शकत नाही, परंतु त्यांच्या भविष्याचंही बघितलं पाहिजे. त्या लेकरांच्या लहान मुलं आहेत त्यांना. सगळे लोकप्रतिनिधी मदत करतायत. काहींनी आर्थिक मदत केली आहे, काही जण त्यांच्या पत्नीला शासकीय नोकरीची मागणी करतायत. बीडचे खासदार सुद्धा ते जाऊन भेटून आलेत. बीडच्या खासदारांकडून सुद्धा काही मोठी मदत होणं अपेक्षित आहे या प्रकरणात. सगळ्यांनी केली पाहिजे. मी असं नाव घेऊन स्पेसिफिक बोलणार नाही. सगळे जे या प्रकरणात ज्यांना वाटतंय अतिशय गंभीर हा विषय आहे त्याच्यात सगळ्यांनी मदत केली पाहिजे. मी नाव असं कोणाचं घेणार नाही. सगळ्यांची जबाबदारी आहे, सरकारमधील असतील किंवा विरोधी पक्षातले असतील. लोकप्रतिनिधी म्हणून आपण समाज जीवनामध्ये काम करत असताना सगळ्यांची जबाबदारी असते, ती जबाबदारी घ्यावी सगळ्यांनी. ठीक, खूप खूप धन्यवाद. तर हे होते विजयसिंह पंडित, गेवराईचे आमदार. बीडच्या प्रकरणावर त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली, वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी त्यांचं परखड मत मांडलंय. या व्हिडिओत आपण इथेच थांबतोय. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.